1918 ते 1921 चा हा जो टप्पा आहे याला USSR मध्ये वॉर कम्युनिझम म्हटलं जातं. या वॉर कम्युनिझम मध्ये काय करण्यात आलं होतं की कोणत्याही प्रकारच्या खासगी उद्योगांना मान्यता नव्हती. सगळ्या संसाधनांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. उद्योगधंद्यांचं देखील राष्ट्रीयकरण झालं होतं. शेतीची खासगीकरणाची परवानगी काढून घेण्यात आली होती आणि त्याच्याच बरोबर शेती उत्पादनाचं देखील जबरदस्ती संकलन सुरू केलं होतं. आणि त्याच्याच बरोबर एक साम्यवादी सरकारच्या स्थापनेच्या या प्रयत्नात लेनिनने शेतकऱ्यांचं लष्करीकरण करायला सुरुवात केली होती. सो हे जे होतं याला म्हटलं जातं वॉर कम्युनिझम. आता याच्यामुळे झालं काय? याच्यामुळे झालं हे की जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. का असंतोष निर्माण झाला? कारण आर्थिक संकट ओढावलं होतं. हे जे वॉर कम्युनिझमचा हा जो टप्पा होता यामध्ये आर्थिक संकट ओढावलेलं तुम्हाला पाहायला मिळालं आणि या आर्थिक संकटामुळे काय झालं की वॉर कम्युनिझम कम्प्लीट फेल झालं होतं. आणि मग याच्या फेल्युअरमुळे हा जो जनतेचा असंतोष होता या जनतेच्या असंतोषाला कमी करण्यासाठी बेसिकली एक नवीन टप्पा तुम्हाला पाहायला मिळाला. हा काय होता? 1921 to 1928 चा टप्पा. या दरम्यान USSR मध्ये न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आणण्यात आली होती.